मुंबई महानगरपालिका यश विभाग घनकचरा व्यवस्थापन खात्यातील मोटार लोडर चौकीतील मोटार लोडर कर्मचाऱ्यांना प्रशासनामार्फत एरिया बेस खाजगीकरणाद्वारे कोणतीही पूर्वसूचना न देता सोमवार दिनांक 22 जून 2026 पासून मोटार लोडर हे हक्काचे काम हिरावून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला। कामगार एकजुटीचा कामगार एकजुटीचा अरे सर्वांना क्रांतिकारी जय भीम। बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही ए विभागातील गौरव खात्यातील सर्व कामगार आज प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यासाठी आज दिनांक 1 जुलै 2026 रोजी दुपारी 12:15 प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही इथे ए नॉट मोटर लोडर चौकीजवळ सर्वजण जमा झालेलो आहोत। त्याबद्दल मी कामगारांचे हार्दिक आभार मानतो। गेल्या वर्षी 28 जुलै 2025 रोजी काही मान्यताप्राप्त युनियननी प्रशासनाबरोबर हातमिळवणी करून जो सामंजस्याचा करार केला आणि एरिया बेसच्या नावावर आमच्या हक्काचे काम म्हणजे मोटर लोडर हे काम हिरावून घेतलं आणि कालांतराने त्याची आज आम्हाला पडसाद असे उमटलेत की गेल्या 22 जून रोजी एस विभागात मोटर लोडर कामगारांचे काम हिरावून घेऊन त्यांना बसून ठेवलेलं आहे। आज तिकडे आंदोलन चालू आहे आणि त्या एस विभागातील कामगारांना आम्हाला पाठिंबा देण्यासाठी आणि प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यासाठी आज आम्ही ए विभागात गौरव खात्यातील सर्व कामगार इथे एकवलेले आहोत। तर प्रशासनाने त्याची दखल घ्यावी की जर तुम्ही आज एक खाजगीकरण एरिया बेसच्या नावाचं जर माघार नाही घेतलीत तर आज उर्वरित 20 वॉर्ड हे प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यासाठी टप्प्याटप्प्याने आम्ही उभे राहू आणि एकटं होऊन सर्वजण 24च्या 24 वॉर्ड प्रशासनावर धडक मोर्चा काढायची आम्ही जय्यत तयारी सुरू केलेली आहे। प्रशासनाने याची दाद घ्यावी। कामगार एकजुटीचा। माझं नाव संदीप पवार, मी ए विभाग या मोटर लोडर चौकी काम करत आहे। धिक्कार करण्याचं कारण असं आहे की या महानगरपालिकेमध्ये असलेल्या काही युनियन यांना हाताशी धरून 28 जुलै 2025 रोजी कामगारांच्या विरोधात जो करार केला त्या कराराच्या अनुषंगानं आमच्या महापालिकेतील एस विभागातील काही कर्मचाऱ्यांना त्यांच्या हाताचं काम काढून घेऊन इतर ठिकाणी त्यांना पाठवण्याचा जो प्रकार चालू आहे त्या प्रकाराचा धिक्कार करण्यासाठी आम्ही आणि आमचे जे कामगार तिथे जे प्रोटेस्ट करत आहेत त्याबद्दल निषेध म्हणून जे आंदोलन चालू केलेलं आहे त्याच पद्धतीने ए वॉर्डचे देखील कामगार काम बंद आंदोलन करतील याची प्रशासनाने नोंद घ्यावी। माझं नाव प्रदीप काशीनाथ हाटे। मी जे आमच्या एस वॉर्डपासून जे आंदोलन चालू आहे तर आम्ही ए नॉट आमची सकाळपाळी दुपारपाळी रात्रपाळी आम्ही आंदोलन त्यांना जे सहकार्य आम्ही आंदोलनचं करतो आहे त्यांच्या सपोर्टला आम्ही सर्व चौक्यातून आम्ही हे सर्व करत आहोत। त्यासाठी आम्ही इथे आलो आहोत आणि आम्ही जे आम्हाला एवढंच पाहिजे प्रशासनाकडून आम्ही जे 25 वर्ष कामं करतो आहे आम्ही एवढी 25 वर्ष इथं झिजलो आहे या कामासाठी पण तरी पण आमची प्रशासन आमची दखल नाही करत आहे आणि आम्हाला हे जे कॉन्ट्रॅक्चुअल लेबर आणून आमच्याकडे हे करतात तर त्याला आम्ही विरोध आहे आणि त्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत आणि हे आंदोलन आमचा पुढपर्यंत चालत राहणार। आम्ही त्याला हे करणार। माझे नाव दिलीप धोंडू जाधव मुकादम ए साऊथला मी आहे। या ठिकाणी प्रशासनाचा जाहीर निषेध करण्याकरिता इथे संपूर्ण कामगार वर्ग जमलेला आहे। येस वॉर्डपासून त्यांनी हे एक प्रकारे एक खडा टाकून बघितलेला आहे प्रशासनाने की काय किती या ठिकाणी उद्रेक होतो। तरी कामगारांनी या ठिकाणी पूर्णतः आमचा ह्या येस वॉर्डपासून जे काही खाजगीकरणाला जो पूर्णतः विरोध आहे। याचं कारण असं आहे की आमच्या ज्या पूर्वीच्या पिढ्या ह्या सगळ्या कचरा उचलण्यात गेलेल्या आहेत आणि कामगारांचा आता चांगले दिवस आल्याच्या नंतर हे कामगारांच्या हातून हिरावून घेण्याचं जे प्रशासनाचे जे कारस्थान आहे ते कदापि आम्ही सहन करणार नाही आणि ते आम्ही हाणून पाडणार। याच्यासाठी जाहीर निषेधासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत। यासाठी आमचा जाहीर निषेध। माझं नाव सुमित मधुकर कांबळे, मी ए नॉर्थ मोटर लोडर चौकी सकाळपाळीतून आहे। आज इथे एस विभागात जे खाजगीकरण चालले आहे त्याच्या विरोधात जे आंदोलन चालले आहे त्याला आम्ही ए वॉर्डतर्फे पाठिंबा देत आहे। प्रशासनाने हे जे धोरण आणलेलं आहे हे सरळ चुकीचं आहे, कारण का याआधी या BMCत काम करायला कोणी तयार नव्हतं।
आणि आत्ता आम्ही काम करून आमचे जे चांगले दिवस आणलेत त्याच्यावर आता हे कॉन्ट्रॅक्ट बेसवर सगळे लेबर आणून त्यांना आमची जागा देत आहे, हे सरळ चुकीचं आहे. ह्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आहे आणि आम्ही पूर्ण 21 वॉर्ड हे सर प्रशासनाच्या विरोधात आहे. हे प्रशासनाने समजून घ्यावं. आणि जो एस वॉर्डमध्ये त्यांनी जो खाजगीकरणाविरुद्ध जो मोर्चा काढलेला आहे त्याला आम्ही सर्वांना जय भीम, जय संविधान. गेले 7 दिवस एस विभाग या ठिकाणी घनकचरा व्यवस्थापन विभागातील कर्मचारी, मोटर लोडर येथे कार्यरत असणारे कर्मचारी सातत्यानं प्रशासनानं जो काही नवीन पायगंडा घालायचा प्रयत्न केला आहे की त्या ठिकाणी एस वॉर्डपासून ते ए वॉर्डपर्यंत कॉन्ट्रॅक्ट बेसिसमध्ये कर्मचारी आणि वाहन ही दोन्ही आणायचा प्रयत्न करत आहेत. आणि त्या ठिकाणी त्या कर्मचाऱ्यांनी हा प्रशासनाचा डाव जो आहे तो हाणून पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. यासाठी संपूर्ण मोटर लोडर कर्मचारी मुकादम याचा जाहीर निषेध करत आहेत आणि हे कदापि कर्मचारी होऊ देणार नाहीत. गेले 3 ते 4 पिढ्या हा सफाई कर्मचारी म्हणून दलित मागासवर्गीय आजपर्यंत आपल्या कष्टानं जी प्रगती केलेली आहे ही प्रगती करत असताना प्रशासनानं हा जे काही वेगळ्या पद्धतीचा अवलंब करत आहे त्याचा आम्ही संपूर्ण कर्मचारी मुकादम आणि संगतीनं कार्यरत असलेले अधिकारी वर्ग याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. जाहीर निषेध निषेध निषेध. कामगार कर्मचारी एकजुटीचा, कामगार कर्मचारी एकजुटीचा. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. या ठिकाणी मी कामगार म्हणून माझं नाव दिनेश नथुराम पवार या मोटर लोडर चौकीवरती कार्यरत आहे. पहिली गोष्ट, प्रशासनाने आमच्यावर जो हा घाला आणलेला आहे त्याचा विरोध आम्ही सर्व कामगार करत आहोत. त्याचं कारण असं आहे की आमचं काम या प्रशासनाला आवडलं की नाही हे माहीत नाही, परंतु मला असं सांगायचं या ठिकाणी या सृष्टीने कधीच कुणावर अन्याय केलेला नाही आहे किंवा या पृथ्वीने कुणावर घाला केलेला नाही आहे. सर्वांना समान हक्क अधिकार दिलेला आहे. मग या प्रशासनाने आमच्यावर का असा घाला करावा हा माझा मुद्दा आहे. आणि आमच्या कामाच्या विरोधात कुणीही अजूनपर्यंत तक्रार केलेलीसुद्धा नसून ह्या प्रशासनाने आम्हाला या दुसऱ्या ठिकाणी आम्हाला काम करण्यास प्रोत्साहन करण्यासाठी त्यांनी हे केलेलं आहे. तरी या प्रशासनाचा विरोध करतो आम्ही आणि सर्व ठिकाणी हे आंदोलन चालू आहे. या आंदोलनाला आम्ही सर्व कामगारांच्या वतीने सहकार्य करत आहोत. एवढंच बोलून मी माझं 2 शब्द